नमस्कार. महसूलशाहीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून कुटुंबातील एका व्यक्तीने स्वतःच्या नावावर मालमत्ता घेतली तर ती कोणाची? त्याची स्वतःची की संपूर्ण कुटुंबाची? अनेकदा अशा प्रकरणांमुळे घरात वाद होतात आणि मग प्रकरण कोर्टापर्यंत पोचतं. अगदी. आणि हा वाद मग वर्षानुवर्ष चालतो. तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का की एकत्र कुटुंबात असताना कमावलेली मालमत्ता तुमची स्वतःची आहे हे सिद्ध करण्याची वेळ आली? आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. वडिलोपार्जित आणि स्वकष्टार्जित मालमत्तेतला नेमका फरक काय? मालमत्ता स्वकष्टार्जित आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची असते? आणि कोर्टाच्या नजरेत वाटप म्हणजे नेमकं काय? बरोबर. आणि एखादं मृत्यूपत्र संशयास्पद का ठरवलं जातं, या सगळ्यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय सांगतो हे आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आणि हो, अशीच कायदेशीर आणि महत्त्वाची माहिती नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे आपण मालमत्ता हस्तांतरणाबद्दल एक महत्त्वाची चेकलिस्ट देणार आहोत जी खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि आपल्या फायद्याचं बोलूया. अनेक कुटुंबांमध्ये हा प्रश्न येतो की एकत्र कुटुंब असताना कुटुंबाच्या उत्पन्नातून किंवा उत्पन्नाच्या मदतीने एखाद्याने मालमत्ता विकत घेतली तर ती वडिलोपार्जित मानायची की स्वकष्टार्जित? यावर कायदा काय म्हणतो? अगदी बरोबर. हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला होता आणि न्यायालयाने यावर खूप महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. आपण टप्प्याटप्प्याने हे मुद्दे समजून घेऊया. मग मालमत्ता स्वकष्टार्जित आहे हे सिद्ध कसं करायचं आणि याची जबाबदारी नेमकी कोणावर असते? इथेच खरी गंमत आहे. माझ्या अनुभवातून सांगतो, हिंदू कायद्यानुसार जर कुटुंबाकडे उत्पन्न देणारी वडिलोपार्जित मालमत्ता असेल आणि कुटुंब एकत्र असताना कर्त्याने म्हणजे कुटुंब प्रमुखाने किंवा इतर सदस्याने नवीन मालमत्ता घेतली तर ती मालमत्ता स्वकष्टार्जित आहे हे सिद्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी त्या खरेदी करणाऱ्या व्यक्तीवर किंवा त्याच्या वारसांवर येते. थांबा. म्हणजे कायदा आधीच हे गृहीत धरून चालतो की ती मालमत्ता कुटुंबाचीच आहे. ज्याच्या नावावर मालमत्ता आहे त्याला ती स्वतःची आहे हे सिद्ध करावं लागेल. हे तर थोडं उलटं वाटतंय. अगदी बरोबर. तुम्ही नेमका मुद्दा पकडला. हेच अनेकांना धक्कादायक वाटतं. म्हणजे जोपर्यंत तुम्ही ठोस पुराव्यानिशी सिद्ध करत नाही की ही मालमत्ता पूर्णपणे तुमच्या स्वतंत्र उत्पन्नातून घेतली आहे, तोपर्यंत आम्ही तिला कुटुंबाचीच मालमत्ता मानू. अरे बापरे. त्यामुळे सिद्ध करण्याची पूर्ण जबाबदारी खरेदी करणाऱ्यावरच असते. एक लक्षात घ्या, इतर सहहिस्सेदारांना फक्त हे सिद्ध करायचं असतं की उत्पन्न देणारी वडिलोपार्जित मालमत्ता अस्तित्वात होती. त्यांना निधी कुठून आला हे सिद्ध करायची गरज नाही. पण अनेकांना असं वाटतं की मी नोकरी करतो, माझं स्वतंत्र उत्पन्न आहे, त्यामुळे मी घेतलेली मालमत्ता माझीच. हा एक मोठा गैरसमज आहे का? हो, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. न्यायालयाने हे स्पष्ट केलंय की स्वतंत्र उत्पन्नाचे स्रोत होते याचा अर्थ असा नाही की वडिलोपार्जित मालमत्तेच्या उत्पन्नाचा त्यात काहीच वाटा नव्हता. एका प्रकरणात मालमत्ता खरेदी करणारी व्यक्ती खरेदीच्या वेळी विद्यार्थी दशेत होती. विद्यार्थी दशेत म्हणजे कॉलेजमध्ये असताना? हो, आणि त्याने दावा केला की माझ्याकडे मोठी बचत होती. न्यायालयाने त्याचा हा दावा तपासला आणि तो अमान्य केला. का? कारण विद्यार्थी असताना एवढी मोठी रक्कम जमवणं शक्य नव्हतं असं कोर्टाचं निरीक्षण होतं. त्यामुळे कागदोपत्री पुरावा खूप महत्त्वाचा ठरतो. तोंडी दावे चालत नाहीत. छान माहिती. आता पुढचा प्रश्न. अनेक जण म्हणतात आम्ही मनाने वेगळे झालो आहोत, आमचं वाटप झालंय. पण कायद्याच्या भाषेत वाटप म्हणजे काय? वेगळी शेती करणं किंवा व्यक्तिगत कर्ज घेणं हे वाटप झाल्याचं लक्षण आहे का? नाही, अजिबात नाही. सविस्तर बघूया. न्यायालयाने स्पष्ट म्हटलंय की मालमत्तेच्या काही भागाचा स्वतंत्र उपभोग घेणे, सिंचन सुविधा बसवणे किंवा व्यक्तिगत कर्ज घेणे या गोष्टी कायदेशीर विभाजन सिद्ध करत नाहीत. मग कायदेशीर विभाजन म्हणजे नेमकं काय? कायदेशीर वाटपासाठी संयुक्त स्थिती तोडण्याचा स्पष्ट आणि निसंदिग्ध हेतू दिसला पाहिजे. अच्छा. आणि तो हेतू कागदपत्रांवरून सिद्ध झाला पाहिजे. जर दस्तऐवजांमध्ये अविभक्त हिस्सा असा उल्लेख असेल किंवा विभाजनाची कोणतीही फेरफार नोंद नसेल तर कुटुंब संयुक्तच मानले जाते. इथे तोंडी बोलून काही होत नाही, कागदपत्र बोलतात. ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडते. वा, हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. आता एक महत्त्वाचा प्रश्न. समजा कर्त्याने म्हणजे कुटुंब प्रमुखाने एका मुलाच्या फायद्यासाठी मालमत्ता हस्तांतरित केली
तर ती कायदेशीर ठरते का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. इथे कायदेशीर गरज म्हणजे लीगल नेसेसिटी ही संकल्पना समोर येते. जर कर्त्याने एका सहहिस्सेदाराच्या फायद्यासाठी मालमत्ता हस्तांतरित केली असेल तर ती इतर सहहिस्सेदारांवर बंधनकारक होण्यासाठी ती कायदेशीर गरजेसाठी होती हे ठोसपणे सिद्ध करावं लागतं. आणि ही कायदेशीर गरज कशी तपासाली? त्यासाठी एक सोपी चेकलिस्ट आहे. पायरी 1, उद्देश तपासा. हस्तांतरण का केले गेले? म्हणजे कुटुंबावरील कर्ज फेडण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी की वैद्यकीय खर्चासाठी. पायरी 2, गरज सिद्ध करा. ती गरज खरोखरच कुटुंबाची होती का की केवळ एका व्यक्तीच्या फायद्याची होती? आणि पायरी 3, पुरावा सादर करा. त्या गरजेचा ठोस पुरावा काय आहे? केवळ अस्पष्ट किंवा सर्वसाधारण उल्लेख न्यायालयात चालत नाहीत. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. पण ठरवलं. असं का होतं? कोणती लक्षणं असली की मृत्यूपत्रावर संशय घेतला जातो? एक किस्सा पाहूया. या प्रकरणात न्यायालयाने काही गोष्टींमुळे मृत्यूपत्र नाकारलं. पहिली गोष्ट, मृत्यूपत्र करणारी व्यक्ती सही करायला शिकलेली होती, पण मृत्यूपत्रावर तिने अंगठ्याचा ठसा दिला होता. हे विचित्र आहे. जी व्यक्ती सही करू शकते ती अंगठा का लावेल? बरोबर, याचं समाधानकारक उत्तर मिळालं नाही. दुसरी गोष्ट, हे मृत्यूपत्र मृत्यूपूर्वी अवघ्या 72 तासात तयार केलं होतं. म्हणजे मृत्यूच्या अगदी जवळ. हो. तिसरी गोष्ट, ते व्यावसायिक लेखकाने नाही तर जवळच्या नातेवाईकाने लिहिलं होतं. आणि चौथी गोष्ट, ज्याने ते लिहिलं तो निवडणुकीच्या कामामुळे तिथे उपस्थित होता की नाही यावरच शंका होती. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्याने परिस्थिती संशयास्पद बनते. आणि महत्त्वाचं म्हणजे सुनावणी करणाऱ्या न्यायालयाने मृत्यूपत्र नाकारल्यावर त्या निर्णयाला आव्हान दिलं गेलं नाही, त्यामुळे तो निर्णय अंतिम झाला. वाह, खूपच सविस्तर आणि भारी माहिती दिलीत. या निकालामुळे सामान्य माणसाला खूप गोष्टी स्पष्ट झाल्या असतील. नक्कीच. तर आज आपण पाहिलं की वडिलोपार्जित मालमत्तेतून घेतलेली मालमत्ता स्वकष्टार्जित सिद्ध करण्याची जबाबदारी खरेदी करणाऱ्यावर असते. कायदेशीर वाटप म्हणजे काय आणि कर्त्याने केलेल्या हस्तांतरणासाठी कायदेशीर गरज किती महत्त्वाची आहे हेही आपण पाहिलं. आणि हो, मृत्यूपत्र कधी संशयास्पद ठरू शकतं हे सुद्धा समजून घेतलं. कायदा सगळ्यांसाठी सारखाच आहे, पण खरी ताकद तुमच्या हक्कांसाठी जागरूक राहण्यात आहे. कागदपत्र नेहमी नीट ठेवा, कारण न्यायालयात तेच बोलतात. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबद्दल असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. तिथे तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा. हो, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आठवणीने इतरांनाही जरूर शेअर करा. अगदी. कारण महसूलशाही म्हणजे ज्ञानाची मोफत नदी जी प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचते. आणि आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हा प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय महाराष्ट्र.